हॅलो फ्रेंड्स, सोडस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे बारस आणि काल एकादशी झाल्यामुळे आज बारशीला आमच्याकडे गणपतीला जेवू घालतात। तर या ठिकाणी आज मी गणपतीसाठी जेवणचा ताट तयार करणार आहे। तर चला तुम्हाला दाखवते कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त स्वयंपाक कसा करू शकतो आणि आपल्याला काय काय नियोजन करायचं आहे। तर या ठिकाणी सर्वात आधी मी भात लावून घेतलेला आहे कुकरमध्ये, त्यानंतर कवळ सुद्धा कापून घेतलेला आहे भाजीसाठी, त्यानंतर भाजीचं सुद्धा तयार करून ठेवलेलं आहे सारण, आणि या ठिकाणी हे वड्याची डाळ सुद्धा पाळून ठेवलेली आहे, सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे। आणि हे आहे कढीसाठी ताक, त्यानंतर हिरवा ठेचा भाजीत टाकायसाठी, कढीपत्ता आहे, आणि हे सुद्धा लसूण अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आहे। तर आणि हे पुरण सुद्धा मी आधी सकाळी शिजवून ठेवलं होतं, आणि खाली पापड सुद्धा आहे पापड तळायला। तर आमच्याकडे म्हणजे मी माझे मिस्टर घरी आल्यावर संध्याकाळी गणपतीला जेवण करणार होती, तर मी हे सर्व आधीच तयार करून ठेवलं होतं, कारण माझी मुलं लहान आहेत आणि मला 8 वाजेपर्यंत सर्व स्वयंपाक करायचा होता, कारण लहान मुलं कसे लवकर झोपतात, त्यामुळे मी हे सर्व आधीच तयार करून ठेवते। आणि अशा प्रकारे पहा तुम्ही पाहू शकता, असं जर आपण नियोजन आधीच करून ठेवलं तर आपला स्वयंपाक झटपट होतो। तर आता मी सर्वात आधी करायला घेणार आहे भाजी। चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते। तर या ठिकाणी मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि आता मी यामध्ये मोहरी वगैरे घालून घेणार आहे आणि कवड्याची भाजी करून घेणार आहे। तर आमच्याकडे गणपतीच्या जेवणाला कवड्याच्या भाजीचा मान आहे आणि कढीचा सुद्धा मान आहे। तुमच्याकडे काय काय पदार्थ बनवतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर 21 मोदक, नंतर 5 दिवे करत असते, कोणी कोणी 21 दिवे सुद्धा करतात, परंतु मला लहान मुलं असल्यामुळे शक्य नाही, त्यामुळे मला जमेल तेवढे 5 दिवे केलेले आहेत। तुम्हाला दाखवणार आहे मी मोदक आणि दिवे कसे केलेले आहेत। तर या ठिकाणी मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालून कवड्याची भाजी करत आहे, कारण खूपच छान लागते हिरव्या मिरचीचा ठेचा घालून केलेली भाजी, आणि कलरसुद्धा खूप छान येतो, तुम्ही सुद्धा करून पहा। तर या ठिकाणी माझी फोडणी झालेली आहे। आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे, आणि जे कवडं मी धुवून घेतलेलं आहे त्या कवड्याच्या फोडीसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। तर मी संध्याकाळीच आता जेवणचं ताट दाखवणार आहे गणपती बाप्पाला, आणि गणपती बाप्पाचे 10 दिवस कसे निघून गेले ते काही कळलंच नाही। आणि हे पहा, आता मी या ठिकाणी हे धुवून घेतलेलं कवडं भाजीत फोडणीत घालणार आहे। आपल्या घरी कोणताही सण वगैरे असेल तर आपण अशी आधीच तयारी करून ठेवली तर आपला स्वयंपाक झटपट होतो। तर आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे, कारण कवडं खाली लागायला नको, आणि याला आपल्याला 20 मिनिटं शिजू द्यायचं आहे। तर यावर झाकण ठेवून घेतले। आता तोपर्यंत मी एका साईडला कढी करून घेणार आहे। माझा भात बनून तयार आहे, तर ह्या साईडला मी एक भांडं ठेवून घेतलेलं आहे। आता मी कढीसुद्धा फोडणी देणार आहे। कढी तर लवकरच होती, फक्त त्याला लक्ष द्यावं लागते की ते उतू जायला नको। तर या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकूनच मी कढीसुद्धा करून घेणार आहे। आमच्याकडे पुरणाचेच मोदक करतात आणि पुरणाचेच 5 नैवेद्य करतात। तर या ठिकाणी भरपूर सारं राहिलेलं आहे माझं, परंतु मी आधीच तयारी करून ठेवली, त्यामुळे लवकर होईल, आणि मी तुम्हाला पूर्ण माझी पूजा वगैरे सुद्धा दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी जे ताक होतं ते ताक टाकून घेतलं होतं, आणि हे पहा या ठिकाणी मी 21 मोदक आणि 5 दिवे सुद्धा करून घेतलेले आहे। आता मी मोदक तळायला घेत आहे। मोदक आपल्याला जास्त लाल सुद्धा होऊ द्यायचे नाही आहेत, गोल्डन कलरचे होऊ द्यायचे आहे। तर या ठिकाणी मी सर्व मोदक टाकून घेणार आहे। माझं तेलात टाकताना एक मोदक थोडा फुटला, त्यामुळे तेलात थोडं पुरण गेलं होतं, परंतु असं काही नाही, ते पुरण खालीच राहते, थोडं लागते पदार्थाला, परंतु तो मोदक जो होता तो सर्वात शेवटी फुटला होता, तेवढं तरी बरं। तर या ठिकाणी मी आता मस्तपैकी गोल्डन रंगावर मोदक तळून घेणार आहे। तर हे बघू शकता तुम्ही, माझे मोदक तयार आहे, आणि खूप छान कलर आलेला आहे मोदकला। आणि त्या ठिकाणी हे 5 पुरणाच्या पोळ्या सुद्धा केलेल्या आहे। आता मोदक तळून झाल्यानंतर मी घेतल्या त्या कुरड्या तळायला। तर या ठिकाणी पहा, मी रंगीत सर्व कलरच्या कुरडी घेतली होती, पांढरी, गुलाबी, पिवळी, हिरवी, अशा प्रकारे सर्व मी कुरड्या तळून घेणार आहे। आणि कुरड्या तळून झाल्यावर काढायला घेणार आहे वडे। तर या ठिकाणी वडीची डाळ सुद्धा मी मिक्स करून आधीच घेतली होती, तर या ठिकाणी फक्त वडे थापायचेच होते। तर वडे सुद्धा थापून झालेले आहे माझे, आणि वडे झाल्यावर लगेच मी भजी काढायला घेणार आहे, आणि सर्वात शेवटी काढून घेणार आहे पापड, कारण पापडासाठी पीठ असते ते तेलात उतरते आणि पूर्ण तेल खराब होते, म्हणून पापड नेहमीच सर्वात शेवटीच काढत असतात, आणि तसंही पापडाला जास्त गरम तेल नाही पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी पापड सर्वात शेवटी काढून घेणार आहे। मला वडे खूप आवडतात, कढीमध्ये खूप छान लागतात। कढीमध्ये वडे आपण मुरू घातले गरम कढीत तर खूपच छान लागतात ते। तर या ठिकाणी पहा, माझे भजीसुद्धा काढून तयार झालेले आहे। आता भजीसुद्धा मी काढून घेणार आहे, आणि सर्वात शेवटी तळून घेणार आहे मस्तपैकी पापड, आणि मग माझा सर्व स्वयंपाक रेडी आहे। मी या ठिकाणी चमच्यानेच भजी काढत आहे, कारण कसं हात भरते आणि माझ्या मुलांमुळे नेहमी मला हात धुवावे लागते।
तर या ठिकाणी मी आता पापड तळत आहे. आमच्या इकडे तर पाऊसच आहे. तुमच्या इकडे सुद्धा पाऊस आहे का? पावसामुळे कसं पापड चांबट येतात, परंतु मी कॅरी बॅगमध्ये ठेवते. हे पापड झाल्या, कुरड्या झाल्या, हे आपण कॅरी बॅगमध्ये बंद करून ठेवायच्या, म्हणजे त्यात चांबट येत नाही. तर या ठिकाणी अशा प्रकारे माझा सर्व स्वयंपाक बनवून तयार होता. आणि आता स्वयंपाक बनवून झाल्यावर मला थोडं डेकोरेशनसुद्धा करायचं आहे, म्हणजे ताट वगैरे मांडण्यासाठी टेबल वगैरेसुद्धा लावायचं आहे गणपतीजवळ. तर ते सुद्धा मी करून घेणार आहे. आणि हे सगळं करायचं म्हटलं म्हणजे खूपच वेळ लागतो. तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणी माझं गणपतीचं ताट बनवून तयार आहे. पाहू शकता तुम्ही, मी या ठिकाणी लाडूसुद्धा ठेवलेले आहे, रवा बेसनाचे. त्यानंतर मोदक, कुरडी, पापड, पुरणपोळी, कढी, कवड्याची भाजी वगैरे सगळं बनवून तयार आहे. आमची आरती वगैरे करून झालेली आहे आणि गणपतीला नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे. तुम्हाला माझं हे ताट कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.